नमस्कार मंडळी, मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणगण गणात भूते. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला 5वा आणि शेवटचा गुरुवार. त्याचबरोबर उद्या मार्गशीर्ष अमावस्या देखील आहे. मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो. या महिन्यातील प्रत्येक तिथीचे आगळेवेगळे महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत असल्यामुळे बरेच जणींना असा प्रश्न होता की मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन चौथ्या गुरुवारी करावे की मग शेवटच्या गुरुवारी करावे, ज्या दिवशी अमावस्या येत आहे. तर त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, अमावस्या ही अशुभ मानली जात नाही. अमावस्येलाच आपण लक्ष्मीपूजन देखील करतो. त्यामुळे हा पर्वकाळ मानावा. अमावस्येचा आणि मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा तसा काहीही संबंध नाही. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन 11 जानेवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील 5व्या गुरुवारी संपूर्ण पूजाविधीसह संपन्न करावे. मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाची पूजा कशी करावी ते आता आपण जाणून घेऊयात. इतर गुरुवारप्रमाणेच या दिवशी सुद्धा पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. महालक्ष्मी मातेची कथा ऐकावी आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे. त्यांना फळे, फुले, गजरा, महालक्ष्मी व्रताची पुस्तकं, एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा. आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्रे घालावी आणि लक्ष्मी मातेची मनोभावी पूजा करावी. लक्ष्मी व्रताची कथा वाचावी, देवीची आरती करावी. कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर क्षमा मागावी आणि कलश हलवावा. तर अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन उद्याच्या दिवशी म्हणजेच 11 जानेवारीला करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.